बारामती सुनेत्रा पवार 78,528 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। 9व्या फेरी अखेर देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। मात्र विजय मिरवणूक नको, गुलालाची उधळण करू नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणुकीत बारामतीमध्ये होते। सुनेत्रा पवार यांचा विजय अपेक्षितच आहे, मात्र तो किती त्यांना मतं भरभरून मिळत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार। बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही, ही बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील प्रयत्न केले होते। अखेर ही निवडणूक झाली आणि सुनेत्रा पवार यांना विजय मिळाल्याचं जवळपास निश्चित होतंय। ही निवडणूक खरं तर भावनिक होती, वातावरण भावनिक होतं। अजित पवार यांच्या निधनानंतर खरं तर शोकाकुल वातावरण होतं आणि याच वातावरणात ही पोटनिवडणूक पार पडते। त्याचमुळे विजयाची मिरवणूक नको, गुलाल नको असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। हे आनंदाचं वातावरण असलं तरी आनंद आणि उत्साह व्यक्त करावा अशी सध्याची स्थिती बारामतीत नाही।